बोल, काय बोलायचं होतं? रुक्मिणी आली होती भेटायला. हे बोलायचं होतं तुला? मला वाटलं तुला आपल्याबद्दल बोलायचं. अमूल्य, ते पण त्याचा इनडायरेक्ट संबंध आपल्या नात्याशी सुद्धा आहे. कसा? जर मी तुला म्हटलं की तुझ्या आणि रुक्मिणीमध्ये काय बोलणं झालं हे मला आधीच माहितीये तर? म्हणजे तुझं तिच्याशी बोलणं झालं का? कॉल आला होता तिचा. खूप चिडली तुझ्या. काय म्हणाली? हेच की तू खूप विचित्र वागतोस, तुला कधी काय भेटेल याचा भरोसा नाहीये, सत्य पचवण्याची ताकद नाहीये वगैरे वगैरे सांगत होती. तुला पटलं असेल ना तिचं ते म्हणणं? कधी कधी मला काय वाटतं माहितीये वेदांत, तू मला ओळखूच नाही शकलास आणि भीती वाटतं मला या गोष्टीची. आपण ज्या माणसाला पूर्णपणे ओळखतो तो आपल्याला जरा सुद्धा ओळखत नाही. फिलिंग काय असतं तुला नाही कळणार. म्हणजे तुला खरंच असं वाटतं का की मी रुक्मिणीला जे काही सांगितलं ते योग्य होतं? 100%. आपल्या आई वडिलांचं आपल्याशी एक नातं असतं आणि इतर जगाशी दुसरं नातं असतं. पण ते म्हणतात ना वेदांत, एक माणूस एका व्यक्तीशी जसा असतो तो दुसऱ्याही व्यक्तीशी तसाच असतो, असं काही नाहीये. आता त्या माणसाची परिस्थिती, तेव्हाची त्याची मनस्थिती आणि इतरही खूप साऱ्या गोष्टी त्याचं वागणं अफेक्ट करतात. आपल्या आई वडिलांसोबत जे नातं असतं ना ते सुधरवायचंय का मग बिघडवायचं एवढंच आपल्या हातात असतं. आता बघ ना वेदांत, त्यांनी आपल्याला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, त्यात ते कुठेच कमी नाही पडले ना. मग बाहेरचं जग त्यांच्याबद्दल काय म्हणतं ह्याने आपल्याला का फरक पडा? मलाही हेच म्हणायचं होतं, पण तुझ्या इतकं असं छान शब्दात मला समजवता येत नव्हतं. तर सगळ्यांना सगळ्यात जमतं असं नाहीये ना. मग फायनली काय ठरलं? मी ती आता तिच्याकडे जे पुरावे आहेत ते घेऊन जाऊन पुरूला भेटेल. ठीक आहे, ज्याला त्याला आपल्या मनाप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे आणि आपण तो मान्य केला पाहिजे. बाय द वे, तू मला काय इथे बोलावलंस? तू आता म्हणालीस ना की आपली नाती घडवणं बिघडवणं हे आपल्याच हातात असतं. ते पटलं मला. आणि विशेषतः आत्ता जेव्हा आपण नव्याने एक नातं सुरू करतो, म्हणजे आपल्या नात्याचं जे काही प्रोग्रेशन होईल, पण त्याआधी ना मला काही गोष्टींबद्दल तुझ्याशी बोलायचं. मे बी तुला नाही आवडणार ते, पण अमूल्य, पण न आवडणाऱ्या गोष्टींपासून पळ काढू नये हे तूच शिकवलंयस ना मला, म्हणून आज बोलतो. बोल, एकदम मोकळेपणाने बोल, कुठलाही आडपडदा न ठेवता. तुला आठवतंय आपली पहिली भेट कुठे झाली होती? अरे देवा, ती कशी विसरू शकते मी? अगदी काल घडल्यासारखीच आठवते मला. ऍक्च्युली मी ना हॉस्पिटलमध्ये होतो ना, तेव्हा याचा विचार करत होतो. तुला आठवतंय मी गाडी घेऊन येत होतो आणि मग तू वन वे मध्ये गाडी घातलीस आणि म्हणून आपला ऍक्सिडेंट झाला. आठवतंय ना? माझी गाडी वन वे मध्ये नव्हती, तुझी गाडी वन वे मध्ये घुसवली होतीस. पण वेदांत, किती किती टिपिकल आणि फिल्मी पहिली भेट होती ना आपली. तेव्हा कधी वाटलं पण नव्हतं
की आपण कधी एकमेकांच्या प्रेमात पडू. राग आला होता ना मला तुझा? ऑब्विसली येणारच ना, कारण गैरसमज झाला होता. आणि अमूल्य किती मूर्ख होतो ना आपण. अगं म्हणजे मी मूर्ख होतो. बेटर. पण तुला सांगू का, तेव्हाची परिस्थितीच अशी होती, म्हणजे चुकीचीच होती. आणि त्या परिस्थितीमध्ये ना आपल्यात फक्त आणि फक्त गैरसमजच झाले असते. एक मिनिट अमूल्य, तुला आठवते तुला चक्कर आली होती आणि किती किओस झाला होता त्यामुळे? अरे देवा. आणि ते डॉक्टर म्हणाले होते की तू प्रेग्नेंट आहे. हो ना रे, कसलं हॉरिबल होतं ते. तुला सांगू, मला ना तेव्हाच वाटलं होतं की मी या मुलीला या आधी कुठेतरी पाहिलंय. पण मग त्यानंतर तू कुठे भेटलीस? डायरेक्ट लग्नात. आणि तेव्हा काय समजलं होतंस तुम्हाला? पैसे उकळणारी मुलगी. म्हणजे तू कोणी आहे का खोलीत? आली. माझ्या खोलीमध्ये दागिने चोरत होती ही. इथवर मजल पोहोचली तुमची? पण मला सांग, तू कसं काय ओळखतोस हिला? तुला माझा अवॉर्ड फंक्शनचा दिवस आठवतोय? एका मुलीने स्पॉइल केला होता. याच आहेत त्या. एक नंबरची खोटारडी मुलगी. त्या दिवशी साधी जखम झाली नव्हती तरी लुबाडलं हिने मला. ते आजीच्या हारावरून ते प्रकरण झालं होतं ना, म्हणून. बघू आणि इकडे. आई नीट चेक कर. हिने नक्कीच अजून फोन चोरी केले असणार. हे बरं दिसत नाहीये. तुम्ही ऐकून घ्या, मी खरंच सांगते. काय करताय तुम्ही? हे काय? हा माझ्या आईचा हार आहे. आजीचा हार? एकदा जाऊन आजींना सांगितलं असतं ना तर इतकं सगळं झालंच नसतं. पण नाही, आम्हाला काय, आम्हाला तेव्हा फक्त चिडचिड करता येत होती. कोणाचं काही ऐकून घेण्याची तर सवयच नव्हती. तू पण काही फार मॅच्युअर्ड वागली नव्हती ना तेव्हा. तुला तर फक्त कारण हवं होतं माझ्याशी भांडायचं. भांडण्यासाठी पण आहे ना, मला तुझं तोंड बघण्याची इच्छा नव्हती. अगं कसं बोलतेस? पण काय करणार, तुझा भाऊ पडला माझ्या बहिणीच्या प्रेमात. मला ना असं वेगळंच वाटतंय, एकदम छान वाटतंय. मलाही. आरती, तुला माहितीये, मला नेहमी तुझ्या घराचा, तिकडच्या वातावरणाचा ना खूप हेवा वाटायचा. म्हणजे बघ ना, तुम्ही सगळी अशी एकदम मोकळी डाकळी माणसात. बिंदास्त एकमेकांवर जोक्स मारता, हसता, चेष्टा करता. नाही, तुमच्यात रुसवे फुगवे होत असतील, पण कोणीच कधीच असं मनात राग धरून नाही ठेवत. अरे मग त्यात काय एवढं? नाही खरंच, तुम्ही ना अशी साधी, सिंपल, खरी माणसात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या सगळ्यांमध्ये ना माणसांना धरून ठेवायची एक क्वालिटी आहे. मला असं नेहमी वाटायचं की आपल्याकडे सगळं आहे, पण हा मोकळेपणा नाहीये. घरी असलो की नेहमी आईचा धाक, दादाची चिडचिड. तुला माहितीये, मला कधी जोक मारायचा असेल ना तर मी आधी विचार करायचो की त्या जोकचा परिणाम काय होईल. कायम मनात यायचं ग, माझं घर तुझ्या घरासारखं का नाहीये. मी नेहमी प्रे करायचो, एक दिवस तरी ना या घरात असा छान मिळू दे. मग तुझी प्रार्थना देवाने ऐकली विक्रांत. आज सगळं छान होतंय. म्हणजे बघ ना, नूतन काकू अमूल्याशी हॉस्पिटलमध्ये चांगलं बोलल्या. आपल्यालाही आपल्या चुका कळाल्या. नूतन काकूंना त्यांची दोन्ही मुलं परत मिळाली. वर त्यांनी मलाही स्वीकारले. पण या सगळ्यात जास्त क्रेडिट अमूल्याचं आहे. खरंच, म्हणजे अमूल्या नसती ना तर आपलं लग्नच झालं नसतं. वेदांत आणि अमूल्याने आपल्याला एकत्र आणण्यासाठी खरंच खूप काही केलंय. आता फक्त ते दोघं एकत्र येताना काही अडचण नको आहे. अडचण आली तरी आपण आहोत ना. तसा त्यांनी आपल्याला सपोर्ट केला तसा आपण त्यांना सपोर्ट करू. हो रे, पण कधी कधी माझ्या मनात विचार येतो की आई अण्णांनी माझ्यासाठी निवडलेल्या मुलाशी माझं लग्न झालं असतं, किंवा वेदांत जर तिथे वेळेत पोहोचला नसता ना. आला ना, त्याने मदत केली आपल्याला. एक सांगू, वेदांतचं ना खरंच
खूप प्रेम आहे तुझ्यावर. माहितीये मला, फक्त ना त्याला ते नीट व्यक्त करता येत नाही. रादर मला कोणालाच ते नीट येत नाही. पण तुझा दादा आता बदललाय. तो प्रेम व्यक्त करायला शिकलाय, मान्य करायला शिकलाय. आणि हे सगळं फक्त आणि फक्त अमूल्यामुळे. खरंय. आणि गेल्या काही दिवसात दादाला जे चांगले वाईट अनुभव आलेत ना, तो नक्कीच बदललाय. एवढं काय काय भोगलं ना त्याने. राहावं लागलं. पण खरी परीक्षा तर तेव्हा होती जेव्हा विक्रांतने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, आणि तेही एका मुलीसाठी. मुळे तुला खरं सांगू, तेव्हापासून ना माझा स्त्रियांबद्दलचा राग आणखी वाढला. आणि तुला वाटलं की आम्हीच काहीतरी केलं. मला तर असं वाटलं होतं की तुम्हाला ना काय हवं ते देऊन टाकतो. तू आहेस ती मुलगी. तू माझ्या भावाला फसवलंयस. अगं का लागलीस आमच्या मागे. आधी तो कार ऍक्सिडेंट, तिथूनच प्लॅनिंग सुरू झालं ना तुझं. मग तुला माझा फोन मिळाला नाही, तो तू मुद्दाम पळवलास. माझ्या मीटिंग्स कॅन्सल केल्या, माझं नुकसान केलं. मला ना आधीपासूनच डाऊट होता काय हवं होतं तुला विक्रांत कडून. आणि माझाच भाऊ का. जगात दुसरी मुलं नाहीयेत का. हा, पैसे बघितलेस ना तू. किती पैसे हवेत बोल, मी तुला देतो ते पैसे. मी तुला आधी पण विचारलं होतं पैसे हवेत का, पैसे हवेत का. किती पैसे घेणार आहेस माझ्या भावाचा पिछा सोडण्यासाठी, बोल ना. प्रत्येक गोष्ट चुकीच्या दृष्टिकोनातूनच बघायची सवय होती का तुला. काय ना मूल्य, कामाव्यतिरिक्त माझं माणसांशी बोलणं व्हायचंच नाही. आणि माणसांच्या भावनेचे वेगवेगळे अँगल्स असू शकतात ना. तर मी समजायचो की ते दिसतंय ना तेच सत्य. आणि त्याचा खूप मोठा फटका बसला मला. ऍक्च्युली मी ना माणूस कमी आणि यंत्र जास्त झालो होतो. आणि अमूल्य, मी मान्य करतो मी चुका केल्या होत्या. रादर आपण दोघांनी चुका केल्या होत्या. पण त्या चुकांमधून गंमत तर आली ना. तुला आठवते आपल्या हातून एक टेंडर गेलं होतं आणि ते तुझ्यामुळे परत मिळालं. आणि म्हणून मला तुला ट्रीट द्यायची होती, तुला सरप्राईज करायचं होतं. आणि तेव्हा मला आठवलं की अमूल्याला तर समुद्र आवडतो, म्हणून मी तुला सरप्राईज केलं होतं. आणि मी शपथ सांगतोय तुला, माझा काही असं लेट वगैरे करण्याचा प्लॅन नव्हता. आणि मी तसा नाहीये. हो हो, मला माहितीये. तू आई आणि अण्णांचा पण जरा विचार कर. हो अमूल्य, तेव्हा पण केला होता आणि आता पण करतोय. आणि म्हणूनच तर मी या चुका मान्य करतोय ना. पण आपण किती बदललो ना या सगळ्यामध्ये. मी खरं सांगते तुला वेदांत, मी आई अण्णांची आजपर्यंत कधी खोटं बोललो नव्हतं. पण मग काय, ताई आणि विक्रांतसाठी बोलावं लागलं. आणि सांगितलं त्यांना, हो आहे माझं वेदांतवर प्रेम आहे आणि मी साखरपुडा करायला तयार आहे. पण माझ्या मनावर काय परिणाम होत होते ते फक्त माझे मला माहिती होते. मूल्य तेव्हा नाही कळलं, पण आता कळतंय. आपण ना अमूल्य एक प्रॉमिस करूया
की आपण आपल्या आयुष्यात ना अशी वेळच येऊ द्यायची नाही की जिथे आपल्याला खोटं वागावं लागेल. म्हणजे हवं तर ना आपण रिॲक्ट करताना 10 वेळा विचार करूया, पण असं नाही करायचं. ओके प्रॉमिस? प्रॉमिस. काय करावं या मुलीचं मला खरंच कळेन असं झालं आता. तुम्ही नका जास्त फेऱ्या मारत बसू, तुम्ही स्वस्थ बसा, इकडे बसा. असं काय करताय? तिन्ही सांज झाली अजून ही मुलगी आली नाही. ती लहान आहे का आता? लहान आहे? लहान नाहीये म्हणूनच काळजी वाटतेय. काही नाही काही नाही, तुम्ही बायकांना काळजी करण्यासाठी काही ना काही कारण हवंच असतं. मुळात मला कळत नाही, जर उशीर होतोय तर एक फोन करायला काय होतं? अहो पण जर ती वेदांच्या सोबत असेल तर तिच्या लक्षात येणार आहे का मला सांगा? जरा तिच्या वयाचा होऊन विचार करा ना तुम्ही पण. तुम्ही ना फक्त सल्ले द्या. हा बर असं म्हणताय, आणखी एक सल्ला देऊ? द्या. नाही आता हे असं ना तिच्यात गुंतणं थोडस कमी करा. तिचं लग्न झाल्यानंतर ना फार त्रास होईल तुम्हाला. हा तुम्ही बोलताय हे? ह्या मुलीच्या लग्नात सगळ्यात जास्ती तुम्हीच रडणार आहात. हो तेही खरंच आहे म्हणा. ठीक आहे, मी निदान आत्तापासून तयारी तरी सुरू केलेली आहे. हो. तयारी कसली? तिच्यापासून लांब जाण्याची? हेच लांब जाणं आणि अलिप्त होणं यातला फरकच कळत नाही तुम्हा आयांना. मग वडील लोकांचं कसं असतं, आम्ही सगळ्यात असतो पण इतकंही नाही की त्याचा त्रास होईल. गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. हे जमायला हवं. राहू द्या, आम्ही आया असतो हळव्या, आम्हाला काळजी वाटते प्रत्येक गोष्टीची. आईचं मन नाही करणार तुम्हाला. राहू द्या. अमूल्य, मला एक विचारायचं होतं. ते तू मगाशी का चिडली होतीस? तुला खरंच माहिती नाही? अमूल्य, अगं तुला ना माझा प्रश्नच कळला नाही. माझं म्हणणं आहे की एवढं चिडण्यासारखं काय होतं? तुला काय खरंच वाटतं ती साहित्य आणि हे नाव नको काढू तिचं. आणि आत्ता तिच्याबद्दल बोलणं इतकी महत्वाची आहे का ती? अगं मी तेच तर म्हणतोय, कशाला महत्व द्यायचं तिला? तू महत्व देतेस तिला. मी महत्व देतेय कारण आता आपलं नातं एका वेगळ्या वळणावर पोहोचलं. मला सांग, जेव्हा मला मुलगा बघायला आला होता तेव्हा का आला होतास तू माझ्या घराबाहेर? ते तर अण्णांनी तुला बघितलं आणि घरी बोलवून घेतलं. किती ऑकवर्ड झाला होतास तू त्या दिवशी. मला सांग, तेव्हा तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नव्हतं? अमूल्य, जर हे सगळं तुला माहित होतं मग तुला कळत नव्हतं का तू मला तेव्हापासून आवडतेस? अरे पण तुला एकट्याला आवडून काय उपयोग ना? मला पण तर तू आवडायला हवास ना. मी नाही बोलले कारण मी तुझ्या फिलिंग्सची रिस्पेक्ट करत होते. तुझे प्रयत्न कळत होते मला. पण तुझा काय प्रॉब्लेम आहे माहितीये का वेदांत? तू आहे ना, तू मध्येच असं चिडचिड करायचास, मध्येच ॲरोगंटली वागायचास. त्यामुळे मग डोक्यात जायचास माझ्या. कसा होतास तू? आता का आवडलो मी तुला? वेदांत, तुझं बालपण कसं गेलं मला नाही माहित. आणि मी समजू शकते ही गोष्ट की खूप लहानपणी तुझ्यावर खूप जबाबदाऱ्या आल्या आणि त्या सगळ्यामुळे तुझ्या आतला खरा वेदांत कुठेतरी तुझ्या आतच दडून राहिला. पण मग आता तुझ्या समोर जो काही प्रसंग आला, जी काही परिस्थिती आली, त्याच्यामध्ये तू ॲरोगंटली न वागता एका शहाण्या माणसासारखं त्याला सामोरं गेलास. चिडचिड करून जे काही तू सगळं बिघडवलं असतंस ना, त्याला तू शांतपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलास आणि त्यात सगळ्यांना परत मिळवलंस तू. नकळत ह्या सगळ्यामध्ये मी तुझ्या बरोबर होते आणि
मला उशीर होतो. अमूल्य, मला आता ऐकायचंच आहे मी तुला का आवडतो ते. आणि यावेळेस मी तुझा हात धरलाय, तू सोडण्यासाठी नाही. बघ सोड तू.